मोठं नुकसान झालेलं आहे ते पंचनामे करण्यासाठी किंवा काही मदतीसाठी काही घोषणा ऑलरेडी दोन गोष्टी केलेल्या आहेत। पहिलं तर जिथे जनावराचं नुकसान आहे, घराचं नुकसान आहे किंवा दुर्दैवाने डेथ झालेली आहे त्यांच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनाच अधिकार दिले आहेत। NDRFच्या नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी त्यांना लगेच मदत करू शकतात। त्याकरता जिल्हाधिकाऱ्यांना उणे पद्धतीने विड्रॉ करण्याचे अधिकारही दिले आहेत। त्यामुळे आता तिथे अडचण नाही आहे। बाकी शेतीच्या संदर्भात पंचनाम्याचे निर्देश दिले आहेत, तिथे नीट पंचनामे करून त्या संदर्भातली NDRF प्रमाणे मदत ही केली जाईल। CDSCचे जे संजय कुमार आहेत त्यांनी एक ट्विट केलेलं आहे की त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2024 लोकसभा आणि विधानसभेचा डाटा हा चुकीचा दिल्याचं अपॉलॉजी त्यांनी केलेली आहे। याच डाटावर राहुल गांधींनी आरोप केले गेले होते असं म्हटलं गेलं। हे खरी गोष्ट आहे की CSDSनी जो डेटा दिला होता आणि ज्या डेटावर आधारित इलेक्शन कमिशनवर राहुल गांधींनी आरोप केले होते आणि आमच्याही लेजिटिमेटली निवडून आलेल्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं। आज CSDSनी त्या संदर्भात ट्विट करून आमचे आकडे चुकीचे होते याबद्दल माफी मागितलेली आहे आणि ते सगळे आकडे परत घेतलेले आहेत। आता प्रश्न एवढाच आहे की त्याच्यावर आकांड तांडव करणारे राहुल गांधी माफी मागतील का? मला बिलकुल अपेक्षा नाही, कारण राहुल गांधी हे एक प्रकारे जसं सिरियल किलर असतात तसे ते सिरियल लायर आहेत। त्याच्यामुळे ते रोज खोटं बोलतील, याच्यानंतर हेच आकडे ते मारतील, जिच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही। पण जनतेच्या समोर मात्र आज या ठिकाणी हे स्पष्ट झालेलं आहे। महाराष्ट्र में भारी बारिश हो रही है, आपने अभी मीटिंग की क्या? देखिए, महाराष्ट्र में बहुत बड़े पैमाने पर बारिश हो रही है। कल से हम लोगों ने रेड अलर्ट दिया था, उस अनुसार बारिश हुई है। उसके चलते कुछ जगह पर जान और माल का नुकसान हुआ है, वहाँ पर हमने सारी एहतियात बरती हुई है। वहाँ पर SDRF और NDRF के लोग भी हमने तैनात किए हैं। आगे भी जहाँ पर रेड अलर्ट बताया गया है वहाँ पर हम लोग कार्रवाई कर रहे हैं। मुंबई में भी 300 mm बारिश करीब करीब हुई है, जिसके कारण कुछ डिसरप्शंस निर्माण हुए, लेकिन अभी पानी नीचे जा रहा है। बड़े पैमाने पर इसमें भी कार्रवाइयाँ की जा रही है। मीठी नदी में उसके लेवल ऊपर जाने के कारण वहाँ के कुछ लोगों को इवैक्यूएट किया था, लेकिन अब मीठी नदी की लेवल भी नीचे जा रही है। लेकिन आने वाले कुछ घंटों में अभी भी रेड अलर्ट मुंबई में है और कोकण के इलाकों में और घाट के इलाकों में सब जगह रेड अलर्ट है, कुछ जगह ऑरेंज अलर्ट भी है। तो उनको भी किस प्रकार से एहतियात बरतना है ये बताया गया। हिंदी में जानना चाहिए, हिंदी में अगर हो जाए थोड़ा तो प्लीज। नाही, मला असं वाटतं की खरं तर ही बिनविरोधच करायला पाहिजे होती आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या उच्च पदांच्या संदर्भात एक चांगलं चित्र त्या ठिकाणी गेलं असतं। कारण UPAला हे माहितीच आहे इंडिया आघाडीला की